ओम नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्यायते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे. जय गजानन. स्वतःच्याच भाग्याचा हेवा वाटावा अशा प्रकारचा एक सुंदर आनंद अनुभव भगवंतानी पुन्हा या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या सोबत दिलेला आहे. या अधिक मासामध्ये मोरयाचं चिंतन करताना गणेश पुराणाचं अनुसरण आपण सगळ्यांनी केलेलं आहे. वास्तविक श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानच्या यूट्यूब चॅनलवर आपण आता हा जो कार्यक्रम पाहतोय, या कार्यक्रमाचं स्वरूप मुळात असं ठरलेलं नव्हतं. अध्यक्ष माननीय भाऊ गोडसे असतील किंवा माननीय महेशजी सूर्यवंशी असतील, या सगळ्यांच्या डोक्यामध्ये कल्पना होती या अधिक मासामध्ये पुण्यामध्ये प्रत्यक्ष मोरयाच्या समोर 21 दिवसपर्यंत मुद्गल पुराणाचं चिंतन करायचं. पण नियतीचे हिशोब वेगळे होते, नियतीची रचना वेगळी होती. कोविडसारखं वैश्विक संकट आपल्यावर येऊन पोहोचलं. प्रत्यक्ष भेटीची शक्यता नाही, पण सगळ्यांच्या डोक्यातली कल्पना मात्र होती की अधिक मासात मोरयाचं चिंतन झालं पाहिजे. त्या मार्गाने नाही तर या मार्गाने का होईना आपल्या सगळ्यांना मोरयानी सुरक्षित ठेवलंय याच्याबद्दल कृतज्ञता म्हणून मोरयाचं चिंतन यावं म्हणून या पद्धतीची योजना करण्यात आली. आपण सगळ्या लोकांनी, श्रोतृ वर्गाने लक्ष संख्येमध्ये दिलेला जो अभूतपूर्व प्रतिसाद आहे, त्या प्रतिसादाने मन खरंच भारावलेलं आहे. मोरया इतक्या रूपात आपली सेवा स्वीकारतोय असा सुंदर अनुभव या निमित्ताने मी घेत आहे. आपल्या सगळ्यांना विश्वस्तांना या सगळ्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचलनाकरता ज्यांचं तांत्रिक साह्य लाभलं त्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आपल्या ऋणात राहतो आणि या शेवटच्या प्रवचनाच्या निमित्ताने या मालिकेच्या समाप्तीच्या दृष्टीने आजच्या प्रवचनाला आरंभ करतो. जय गजानन. मोरयाचे वेगवेगळे अवतार आपण पाहतोय. ते पाहत असताना गजानन अवताराचं वर्णन आपल्यासमोर सुरू आहे. मोरया वेगवेगळ्या प्रकारच्या हत्यारांनी युक्त झाले. विश्वकर्म्यांनी त्यांना हत्यारं दिले असं आपण पाहिलं. दुसरा प्रकार, मोरया मूषकावर आरूढ झालेत. अशा प्रकारची रचना कालच्या प्रवचनापर्यंत आपण पाहिली. आता प्रत्यक्ष युद्धाकरता जाऊन पोहोचले. युद्धाकरता सिंधुरासुर समोर आलेला आहे. दोघांमध्ये प्रचंड युद्ध झालं असं वर्णन पुराणकार करतात. पुराणाची ही जी युद्ध आहेत ना, हे एकदा ऐकून ठेवा. आज आपल्याला वैज्ञानिक प्रगती खूप झालेली आहे असं वाटतं. मी त्या वैज्ञानिक प्रगतीला विरोध वगैरे करत नाही, त्याच्या काहीतरी विपरीत बोलतोय असं समजू नका. भाव मला पुराणांचे आपल्या समोर सांगायचे. विज्ञानाने खूप प्रगती केली असं जे आपल्याला वाटतं ना, पुराण वाचल्यानंतर लक्षात येतं विज्ञान फार प्राथमिक दशेत आहे. म्हणजे काय, या युद्धाचे वर्णन नुसते ऐका, तुम्हाला लक्षात येईल आपल्याला किती टप्पा आणखीन गाठायचा आहे. युद्धामध्ये सुरुवातीला एक अस्त्र शृंखला चालवली जाते. सगळ्या पुराणांमध्ये वर्णन आहेत त्याचे. हे अस्त्रांची एक साखळी आहे. कशा पद्धतीचे हे अस्त्र येतात. सुरुवातीला अग्नी अस्त्राचा प्रयोग केला जातो. हे आज आपल्याला मिळालेलं आहे. अनुभवांच्या माध्यमापर्यंत आपण जाऊन पोहोचलो. वेगवेगळ्या प्रकारचे क्षेपणास्त्र तयार केले. या सगळ्या क्षेपणास्त्रांमधून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आग ओकल्या जाते. अग्निअस्त्राचा हिशोब तोच होता. अग्निअस्त्र सोडलं की समोरच्या शत्रूंवर प्रचंड आगीचा प्रहार होत होता. इथपर्यंत विज्ञान आजचं आपल्याला जाऊन पोहोचलेलं पाहायला सहजपणे मिळू शकतं. पण याच्या पुढचे जे वर्णन आहेत ना, ते फक्त ऐकूनच ठेवा. याची सध्या आपल्याजवळ सोय नाही. अग्निअस्त्र एका सैन्याने सोडलं की दुसऱ्या सैन्यातले जे सेनापती असायचे, राजे असायचे, प्रमुख योद्धे जे असायचे, ते त्याच्यावर जल अस्त्राचा प्रयोग करायचे, वरुण अस्त्राचा प्रयोग करायचे, पाणी पडायचं. आज असं अस्त्र आपल्याजवळ अद्याप तरी उपलब्ध नाही. पण अग्निअस्त्र शमवण्यासाठी पर्जन्य अस्त्राचा, जल अस्त्राचा प्रयोग केला जायचा. जल अस्त्राने जिकडं तिकडं पाणीच पाणी व्हायचं. शत्रूचं सैन्य वाहत जात होतं असं वर्णन आहे. मग आता त्याच्यावर उपाय काय? पहिल्या सैन्यवाला जो असतो, ज्याने अग्निअस्त्र सोडलेलं असतं, ज्याचं अग्निअस्त्र जल अस्त्राने किंवा पर्जन्यास्त्राने नष्ट केलेलं असतं, तो वायू अस्त्राचा प्रयोग करतो. म्हणजे वारा निर्माण होतो. त्या वाऱ्याने त्या पर्जन्यास्त्राचे सगळे ढग निघून जातात आणि जिकडे तिकडे वारा पसरतो. आता त्या सैन्याचं वाऱ्याने निर्दालन सुरू होतं. त्या वायू अस्त्रावर समोरच्या सैन्यातून
पर्वतास्त्राचा प्रयोग केला जातो आणि मोठमोठे पर्वत मध्ये येऊन पोहोचतात की जेणेकरून तो वारा अडतो, अशा प्रकारचे वर्णन आहेत. आता ते पर्वत अंगावर येऊन पडत आहेत म्हटल्यानंतर पहिल्या सैन्याचा हानी होत आहे. या पहिल्या सैन्याची हानी थांबवण्यासाठी यांच्याकडून वज्रास्त्राचा प्रयोग केला जातो आणि त्या वज्रास्त्राने त्या पर्वतांचं चूर्ण केलं जातं. अशा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या अस्त्रांचं वर्णन आहे. पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्या अस्त्रांमधले एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी की हे सगळे अस्त्र युद्धभूमीवर जेव्हा वापरले जात होते तेव्हा फक्त समोरच्या लोकांच्या सैन्याचीच हानी करत होते, सामान्य माणसाची हानी याच्यात झाल्याचं वर्णन नाही. उलट आपल्याला अनेक जागी असे वर्णन पाहायला मिळतात की सैन्याच्या शेजारी किंवा जेव्हा हे महायुद्ध सुरू होत होतं, दोन अद्वितीय योद्धे एकत्र यायचे आणि युद्ध व्हायचं, तेव्हा पाहण्याकरता देवता आकाशात प्रगट झाल्या, अशा प्रकारचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. पाहण्याकरता सगळं जग येऊन पोहोचलं, जगातले लोक या अर्थाने त्याचं वर्णन येतं. त्यांच्यापैकी कोणाचीही हानी होत नाही, ज्याला मारायचंय त्याच्यावरच फक्त अस्त्राचा प्रयोग होत होता. हे जे नियंत्रित स्वरूपातली विद्या आहे तीही आज विज्ञानाला माहीत नाही, कारण विज्ञानाने एखादं अस्त्र सोडल्यानंतर ते फक्त तेवढ्याच लोकांना नाही, आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या निरपराधाचा सुद्धा विनाश केल्याशिवाय राहत नाही. ही भूमिका पण आपल्याला व्यवस्थित समजून घेतली पाहिजे. ज्यांचा काही दोष नाही त्यांना सुद्धा त्या आक्रमणाचा बळी पडावं लागतं. ही जी सध्याची अवस्था आहे, अशी अवस्था पुराणकारांनी वर्णन केलेली नाही. या अनेक अंगाने आपल्याला हे युद्ध सुद्धा समजून घ्यावे लागतील. पौराणिक विज्ञान या अर्थाने सुद्धा समजून घ्यावं लागेल आणि आपल्या विज्ञानाला आणखीन किती प्रगती करायला संधी आहे याचाही विचार या निमित्ताने करावा लागेल. असे वेगवेगळ्या प्रकारचे अस्त्र झाले. शेवटचा विषय होता, सगळे अस्त्र मोरयासमोर निरर्थक ठरले, कारण मोरयाच्या ताकदीवर सगळे अस्त्र आहेत. आपण पाहिलं, वरदान ज्याच्या कृपेने मिळतात ते सगळे ज्यांच्या कृपेने चालतात, तो मोरया समोर येऊन उभा राहिला. आता अस्त्रांचा काय उपयोग आहे, आता शस्त्रांचा काय उपयोग आहे, सगळं निष्फळ ठरलं. आणि मग एकदम सिंदुराला आठवलं आपल्याजवळ असणारं अद्वितीय वरदान, समोरच्याला मिठी मारायची आणि समोरच्याला नष्ट करायचं. तो हात पसरून आला. नेमका खेळ आपल्याला इथं सांगितला जातोय. सिंदुरासुर हात पसरूनच आला, मोरयाला मिठी मारायची आणि मोरयाला दाबून मारून टाकायचं. पंचायत झाली त्याची. त्याने मिठी तर मारली मोठ्या याने, पण लंबोदर आहे समोरचा, मिठीत मावेल कसा, मावतच नव्हता. त्याची मिठीच पूर्ण बसत नव्हती आणि जोपर्यंत मिठी पूर्ण बसणार नाही तोपर्यंत वरदान काम करणार नाहीये. लक्षात ठेवा, सांगायचं हेच आहे की बाहेर सगळ्या गोष्टींना तुमच्या ताब्यात ठेवणारी तुमची वरदान मोरयाच्या समोर निरर्थक असतात, कारण मोरया असा मिठीत मावत नाही. मोरया जर बंधनात ठेवायचाच असेल आणि त्याला जर वाटलं की पडावं तर तो त्यांच्याच पडतो जे भक्त असतात. बाकीच्यांच्या बंधनात तो येऊ शकत नाही. वरदानाने येणार नाही, शक्तीने येणार नाही, संपत्तीने येणार नाही, पद पैसा प्रतिष्ठेने येणार नाही, या बाकीच्या कशानेही मोरयाला वश करता येत नाही. हे सांगण्याकरता कथा आपल्या समोर सांगितली. पण मोरया मात्र कशालाही आपल्या ताब्यात ठेवू शकतो, म्हणून त्याला वरदान होतं, तू मिठी मारशील तोच नष्ट होईल. मोरयाने उलटा प्रकार केला, मोरयाने त्याला करकचून मिठी मारली. इतक्या जोरात मार्गी असं वर्णन आहे की राक्षसाच्या सगळ्या अंगातून रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या, फुटला सगळीकडून राक्षस. इतक्या जोरात मोरयाने त्याला दाबला, त्याचं सगळं रक्त मोरयाच्या अंगावर उडालं आणि त्या रक्ताने मोरया लालबुंद झाले. मरता मरता सिंदुराने प्रार्थना केली, मोरया खूप सुंदर दिसतोय तू या रंगाने, एक काम कर, आता आयुष्यभर हाच रंग धारण कर. मोरयाने मरता मरता शरण आलेल्या त्या सिंदुरासुराची विनंती मान्य केली आणि तेव्हापासून मोरयाला सिंदूर अर्चन करण्याची पद्धत पडली. अशा प्रकारचं कथा आपल्याला वर्णन करते. मोरया लालबुंद दिसला. बोलले की मी मुद्दाम आपल्याला सांगितलं होतं की या कथेचा संबंध आहे, जसा त्या सिंदुराने उचलला होता मोरयाला, कारण गेला होता एक कथा आपण पाहिली पार्वतीच्या तिथे, मोरया दिसलाच नाही कारण नव्हता तिथे, प्रगट झाले होते. प्रगट झाल्यानंतरची लीला आपण पाहणार होतो. ओघामध्ये बाजूला पडली, त्या मोरयाला घेऊन, बाल मोरयाला घेऊन सिंदुरासूर निघाला होता. रस्त्यात नर्मदेच्या जवळ आला. नर्मदेच्या जवळ आल्यानंतर मोरयाने अद्वितीय लीला केली. स्वतःचं वजन इतकं वाढवलं की त्याला पेलतात आलं नाही. त्याच्या हातातून मोरया सुटले
सुटलेले मोरया नर्मदेच्या पात्रात पडले. त्या पात्रात पडल्यानंतर मोरयाच्या अंगातून जिकडं तिकडं रक्त पडलं. ही कथेची सांगण्याची पद्धत असते. भगवान असं पडतही नसतो, भगवंताचं शरीर असं भंगही होत नसतं, त्याच्यातून असं रक्तही येत नसतं. हा काही विषय नाही. आपल्याला जे मिळालेलं आहे त्याचं वैभव सांगण्याकरता कथा असते. त्या सगळ्या दगडांवर मोरयाचं रक्त पडलं, मोरयाचं रक्त येते. त्याच्यामुळे ते कायमचं आहे, शाश्वत आहे. कारण मोरया शाश्वत आहे, त्याच्यामुळे त्याच्या सगळ्याच गोष्टी शाश्वत आहेत. ते रक्तही शाश्वत आहे. किती शाश्वत आहे, आजही त्या दगडांचा रंग कायमचा लाल आहे. आता त्यातली शाश्वतता आपल्याला लक्षात आली. असे जे दगड लाल झाले, मोरयाच्या रक्तानी जे माखलेले आहेत, त्यांनी जे मंत्रित झालेले आहेत, जणू काही अभिषिक्त झालेले, ते सगळे पाषाण त्या नर्मदा तीराच्या पाषाणाला नर्मदेश म्हणण्याची पद्धत पडली, नर्मदा गणेश म्हणण्याची पद्धत पडली. शोणभद्र, शोण म्हणजे रक्त, शोणभद्र असं म्हणण्याची पद्धत पडली. त्या रक्तानी माखलेले, मोरयाच्या रक्तानी माखलेले ते दगड त्यांना आणून पूजेत ठेवल्या जातं. त्यांना नर्मदा गणेश म्हणून पूजन केल्या जातं. 2 पूजनाचे हिशोब आपल्याला सांगितले होते. एक श्वेतार्क मूर्तीची पूजा, दुसरी या नर्मदा गणेशाची पूजा. यांना प्राणप्रतिष्ठेची आवश्यकता नाही, इतकं त्याचं वैभव आपल्या समोर सांगितलं. ती कथाही सांगितली. आता उलट झालेलं आहे. आता त्या राक्षसाच्या रक्ताने मोरया माखलेले आहेत. मोरयाला शरण आलेला तो असल्यामुळे मोरया त्याची विनंती मान्य करतात, म्हणून मोरयाला शेंदूर लावण्याची पद्धत आहे. मोरयाला शेंदूर लावतात. मी गमतीने सांगत असतो, शेंदूर हा अत्यंत अद्वितीय पदार्थ आहे. कोणत्या अर्थाने अद्वितीय पदार्थ आहे? रस्त्यातला कुठलाही एखादा दगड पकडा, त्या दगडाला शेंदूर लावा, 2 दिवस तिथं ठेवून द्या, 4 दिवसात त्याचा देव होतो, काही दिवसात मंदिर उभं होतं. कायम लक्षात ठेवा, दगडाला जरी शेंदूर लागला ना, तर त्याचा देव करण्याची अद्वितीय ताकद त्या शेंद्रामध्ये आहे. म्हणून गमतीचा भाग म्हणून सांगतो, पण डोक्याला लावत जा. दगडापेक्षा तर बरं आहे ना. मोरया निश्चित होईल, कारण मोरयाच्या दिशेने ते डोकं विचार करायला सुरुवात करेल. म्हणून मस्तकाला शेंदूर लावावा अनिवार्य पद्धतीने आपल्याकडे सांगितलं. त्या सिंदुरासुराची कथा सांगितली. शेंदूरवडा नावाचं जे क्षेत्र आहे, तिथली ही कथा आपल्याला पाहायला मिळते. हा एक कथाभाग सांगितला. आणि मग मोरयाच्या या गजानन अवतारात झालेला पुढचा अत्यंत महत्त्वाचा विषय आपल्यासमोर, अर्थात त्याचा केवळ उल्लेखच करण्यासाठी आपल्याजवळ वेळ आहे. भगवंताच्या कृपेने कधी मिळाली संधी तर त्याचा पुन्हा केव्हा तरी विचार करू, पण आत्ता केवळ उल्लेख आपल्यासमोर करतो. मोरयाच्या या अवतारातली सगळ्यात सुंदर गोष्ट, ती सगळ्यात सुंदर असल्यामुळे नंतर केली आहे, लक्षात घ्या. नाही तर मागच्या मयुरेश्वर अवतारात आपण पाहिलं होतं, पराक्रम आधी करू मग लग्न इत्यादी करू असं म्हटलं होतं. इथे पहिल्यांदा पराक्रम झाला, राक्षस मारला, लीला संपवायची वेळ जेव्हा आली तेव्हा केलेली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. का शेवटी केली? कारण ती शेवटी लक्षात राहावी म्हणून शेवटी केली. मोरयाने सिंदुरासुराचा वध केला. सिंदुरासुर संपल्यानंतर मोरया पुन्हा राजा वरेण्याकडे आले, कारण त्याला सोडून गेले होते. त्याला नंतर खूप वाईट वाटलं होतं, जेव्हा कथानंतर कळली होती की अशा पद्धतीने मोरया आले होते आणि आपल्या पत्नीने सोडून दिले. अत्यंत वाईट वाटलेला वरेण्य कितीतरी दिवस झुरतोय, मोरयाच्या दर्शनाकरता प्रयत्न करतोय. मोरया आता तिथे येऊन पोहोचले. राजा वरेण्य आणि मोरयांचा अद्वितीय संवाद झाला. हा संवाद गणेश पुराणकारांनी लिहून ठेवला. तुमच्या माझ्या भाग्याने त्याला गणेश गीता असं म्हणतात. राजा वरेण्याला मोरयाने दिलेला उपदेश, गजानन अवताराने दिलेला उपदेश अद्वितीय अशा प्रकारचा उपदेश आहे. या अद्वितीय उपदेशाला गणेश गीता रूपात आपल्यासमोर ठेवलंय. एक लहानशी तुलना फक्त आपल्यासमोर ठेवतो. कायम लक्षात ठेवा, ही तुलना करताना दुसऱ्या ग्रंथाच्या अवमानाचा चुकूनही विचार नाही. कारण जेवढी गणेश गीता मला प्रिय आहे तेवढीच भगवद्गीताही मला प्रिय आहे. दोन्ही एकाच संस्कृतीचे, एकच अंग आपल्या समोर मांडणाऱ्या अशा पद्धतीच्या रचना आहेत. कोणाचंही कमी किंवा जास्तीचं नाही, केवळ तुलना करायची आहे म्हणून एक ग्रंथ आपल्या समोर ठेवतोय. गणेश गीतेचं महात्म्य सांगण्यासाठी म्हणून एक फक्त विषय आपल्या समोर ठेवतोय. भगवद्गीता 18 अध्यायांची आहे. 18 वेगवेगळ्या अध्यायांमध्ये तिथलं तत्वज्ञान आपल्या समोर आलं. गणेश गीतेचं व्याप कमी आहे, त्याचा विस्तार कमी आहे. इथे 11च अध्याय आहेत. गणेश गीतेमधल्या या 11 अध्यायांचा विचार आपल्या समोर येत असताना आणखीन एक गोष्ट सांगतो. भगवद्गीतेमध्ये 700 श्लोक आहेत.
गणेश गीता लहान आहे आकाराने. गणेश गीतेमध्ये 412 श्लोक आपल्या समोर आहेत. पण गमतीची गोष्ट मी आपल्याला सांगतो, जशी भगवद्गीतेवर माऊली ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका नावाची अद्वितीय टीका लिहिली, जिला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो, तसं गणेश गीतेवर गाणपत्य संप्रदायाचे महान आचार्य भगवान गणेश गोविंदराचार्य स्वामी महाराजांनी योगेश्वरी नावाची टीका लिहिली. कारण त्यात योग मार्गाचं वर्णन अधिक केलेलं आहे. ते स्वतः योगींद्र आहेत, त्याच्यामुळे योगाचं वर्णन त्यांनी आपल्या समोर केलं. या गणेश गोविंदराचार्य महाराजांनी योगेश्वरी नावाची टीका लिहिली. केवळ पुन्हा मी सांगतोय, अंक सांगण्याकरता आपल्यासमोर तुलना ठेवतोय. 700 श्लोकांवर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिताना 9000 ओव्या लिहिल्या. विस्तृत करून सांगितलं, पण 700 श्लोकांवर 9000 ओव्या लिहिल्या. मला आपल्याला गमतीदार हिशोब सांगू द्या. मोरयाच्या या दिव्य लीलेवर, गणेश गीतेवर 412 श्लोकांवर भगवान गणेश गोविंदराचार्य महाराजांनी लिहिलेली योगेश्वरी टीका 10,031 ओव्यांची आहे. म्हणजे श्लोक कितीतरी कमी आहेत, पण ओव्या मात्र कितीतरी जास्त आहेत. कारण त्यात भाव गर्भता कितीतरी अधिक आहे, कितीतरी वेगवेगळे अर्थ आहेत. आणि गोष्ट या निमित्ताने मुद्दाम आपल्या समोर ठेवतो. आमचे पूज्य पिताश्री महाराज, जे गुरु महाराज आहेत आमचे, त्या गुरु महाराजांनी देह ठेवल्यानंतर त्यांना श्रद्धांजली स्वरूपामध्ये 21 ग्रंथांची योजना केली. वास्तविक योजना करताना ती 10 ग्रंथांची होती. प्रत्यक्षात आली तेव्हा 21 ग्रंथ तयार झाले. मला व्याप किती आहे या विषयाचा ते आपल्या समोर या निमित्ताने ठेवायचंय. किती प्रचंड विस्तार आहे लक्षात घ्या. 10 ग्रंथांची योजना साकार होईपर्यंत 21 ग्रंथांची झाली. त्या 21 ग्रंथामध्ये गणेश गीतेवर एक वेगळा ग्रंथ घेतला. मुंबईच्या संजना प्रकाशनाने या सगळ्या ग्रंथांचं प्रकाशन केलं. या ग्रंथामध्ये वेगवेगळ्या जागी जेव्हा लिहायला सुरुवात केली ना, कायम लक्षात ठेवा, मी यासाठी हे सांगतोय की हे पुराण केवळ पांडित्यांनी नाही कळू शकत, केवळ संस्कृतचा अभ्यास केला म्हणून नाही कळू शकत. विद्यापीठाच्या विविध सगळ्या पदव्या मला प्राप्त झालेल्या आहेत, पण तेवढ्यानी कळतं असं नाही. मागे गुरुकृपा असावी लागते, तरच अर्थ कळतात. ही गणेश गीतेवर जेव्हा निरूपण करत होतो ना, 3-4 जागी आडलो. काय आहे, प्राध्यापक असल्यामुळे दणकून विवेचन मी निश्चितपणे करून टाकू शकलो असतो. समोरच्यांना पटवून देणं एका पद्धतीने शक्य होतं, पण माझं मला पटत होतं नाही, आपल्याला पाहिजे तसा अर्थ नाही लागलेला, मन नाही भरलेलं, पंचायत होत होती. या योगेश्वरीला शरण जात होतो. 4 जागी वेगवेगळे अर्थ मला पाहायला मिळाले. माझ्या डोक्यात असलेल्या अर्थापेक्षा वेगळा अर्थ तिथं पाहायला मिळतोय. पूर्वी वाचलं होतं, पारायण स्वरूपात हे ग्रंथ वाचलेले होते. आता अभ्यासाच्या रूपात जेव्हा वाचत होतो, मला मोठी गंमत वाटली. म्हटलं 4 जागी वेगळे अर्थ आहेत, याचा अर्थ बाकीकडेही असू शकतील. आपल्याला आत्ता 4 जागी आडलं म्हणून आपण वाचलं. लक्षात घ्या, मजेदार गोष्ट मला आपल्याला सांगायची आहे. अंगावर रोमांच आणणारा स्वतःचा अनुभव सांगायचा आहे. त्यानंतर मी तो योगेश्वरी ग्रंथ पूर्ण आतापासून इथपर्यंत या दृष्टीने एकदा वाचला नाहीये. गमतीची गोष्ट सांगतो, ज्या 4 जागी थांबलो होतो ना, तेवढ्याच 4 जागी वेगळे अर्थ आहेत. वाक्याचा अर्थ त्या 4 जागी आपल्याला आचार्य थांबायला सांगत होते थांब, मी केलेला अर्थ पहा, म्हणजे नेमका अर्थ लागेल ते करून घेत होते. ते तुम्हाला नेमक्या जागी थांबवतात. श्री गुरूंच्या कृपेने अशी कार्य घडून येत असतात. त्या कार्याकरता भगवंतानी आपल्याला माध्यम केलेलं आहे. याचा आनंद या निमित्ताने या अधिक मासात मोरयाला गणेश पुराणाचं प्रसार सगळीकडे व्हावा असं वाटत होतं. त्यासाठी तुम्हा आम्हा सगळ्यांना माध्यम केलं मोरयानी. ही आपल्यावरची त्याची अद्वितीय कृपा आहे. त्या कृपेकरता त्या मोरयाला वंदन करायचंय, त्या दृष्टीने मोरयाचं नमन चिंतन करायचंय. या सगळ्याचा विचार आपण या निमित्ताने करत आहोत. लक्षात घ्या, अशा पद्धतीचा अद्वितीय ग्रंथ आपल्याला दिलेला आहे गणेश गीता. सगळ्या प्रकारचं तत्वज्ञान गणेश गीता आणि भगवद्गीतेची मुद्दाम मी आपल्याला तुलना यासाठी सांगतोय की भगवद्गीतेतला श्रोता जो आहे अर्जुन, तो गोंधळून गेलेला आहे. हातातले धनुष्यबाण खाली ठेवलेला आहे, मी नाही करत म्हणणार आहे, त्याला निर्माण करत आणलं. का भगवद्गीता जास्त श्रेष्ठ आपल्याला सगळ्यांना वाटते? कारण ती तुमच्या माझ्याशी जुळणारी आहे. आपली अवस्था अर्जुनासारखी आहे, म्हणून अर्जुन आपल्याला जास्त जवळचा वाटतो. भगवद्गीतेचा प्रचार स्वाभाविक सर्वत्र जास्त प्रकारात पाहायला मिळतो. इथला भाव लक्षात घ्या. इथला श्रोता जो आहे ना, राजा वरेण्य कृतकृत्य आहे.
काही करायचं नाहीये, सगळं संसार व्यवस्थित झालेला आहे, सगळ्या प्रकारच्या सुखांनी भोगलेला आहे, आता केवळ आणि केवळ तत्वज्ञान समजून घ्यायचंय, मोरयाला शरण जायचंय, असा एक शरणागत भक्त मोरयाच्या समोर बसलेला आहे आणि एका भक्ताचा आणि भगवंताचा संवाद आहे. विचार करा तो किती सुंदर असेल, विचार करा तो किती गोड असेल, किती वेगवेगळ्या प्रकारचे पैलू भगवंतानी उलगडून दाखवले असतील. त्याने इथं गोंधळलेला नाहीये, इथे कुठेतरी भ्रमित नाहीये, इथे त्याला पहिले जागेवर आणायचं मग आपल्याला पाहिजे ते सांगायचं असं नाहीये. तो ऐकायलाच ते बसलेला आहे. असा मजेदार संवाद आहे, म्हणून तो खूप सुंदर आहे. म्हणून ओव्या कमी आहेत, श्लोक कमी आहेत, पण अर्थ जास्त आहे. त्याचं कारण हे आपल्याला व्यवस्थित समजून घ्या. असा दिव्य गणेश गीतेचा ग्रंथ निर्माण केला भगवंतानी. अवतार संपवताना तुमच्या माझ्यासाठी कायमचा हा ठेवा ठेवला आणि आता भगवान परत जायचा विषय करतात, वापस आपल्या स्वानंद लोकाला जायचा विषय करतात. स्वाभाविक भगवंतानी अवतार संपवला. ही सगळी कथा त्या सोमकांताला महर्षी भृगूंनी सांगितली. या सगळ्या कथेचं पुण्य त्या समोरच्या झाडावर सोडायला सांगितलं. सुरुवातीचं झाड आठवतंय ना, त्याच्यामध्ये तो पुरुष जाऊन बसला होता, अहंकार, ते झाड नष्ट झालं होतं. राजांनी कथ्या श्रवणाचं पुण्य त्या झाडावर सोडलं. का? कारण पुण्यही सोडून द्यायचंय, त्याच्याशिवाय स्वानंदात नाही जाता येईल. पाप तर सोडायचंच आहे, पुण्यही सोडायचंय. तसं पुण्याचा त्याग केला, पुण्य सोडून दिलं, ते झाड पुन्हा बहरलं. पण आपण जे सोडतोय ना, ते सोडण्याने या विश्वाला बहार आला पाहिजे. आपण सोडून जात असताना आपल्या आजूबाजूचं सगळं सुंदर करून आपण गेलेलो असलो पाहिजे. हा भावही अर्थ आपल्या समोर दिला. स्वानंद लोकातून विमान आलं, विमानात राजा बसला, सोमकांत उद्धरतोय, त्याच्या सोबत त्याची पत्नी सुधर्मा, दोघेही विमानात बसले. विमान स्वानंदाच्या दिशेने निघालं. सगळा कथाभाग सांगितला. महर्षी भृगू शांत झाले. महर्षी भृगू शांत झालेले सांगून महर्षी सूत शांत झाले. कारण गणेश पुराणाचं वर्णन संपलं. महर्षी सूत व्यासपीठाला वंदन करून खाली उतरले. उतरल्यानंतर शौनकांसह सूतांनी त्या व्यासपीठाला वंदन केलं. सगळे मोरयाला वंदन करतायत आणि प्रार्थना करतायत मोरयाची, तुझ्या कृपेने हे सगळं ऐकायला मिळालं, कायम आमच्यावर अशीच तुझी कृपा असो. हे सांगत असताना मोरयाला सगळे मिळून हात जोडतायत, प्रार्थना करतायत. आपणही ते शब्द वापरू. दीनाधीश दयानिधे सुरगणेश संसेव्यमान द्विजम ब्रह्मेशान महेंद्र शेष गिरिजा गंधर्व सिद्धैस्तवै सर्वारिष्ट निवारणैक निपुणत्रैलोक्यनाथ प्रभो भक्तिं मे सफलान कुरुष्व सकलान क्षांतवा पराधान मम. जय गजानन, जय गजानन, जय गजानन. गणेश भक्तांनो, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. जय गणेश.